ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आजच्या 24 फेब्रुवारीच्या भागामध्ये असे काही धमाकेदार ट्विस्ट आले आहेत ना. म्हणजे कोर्ट कचेरीला सुरुवात होते आणि जेव्हा नर्स सुनीता ही कटघऱ्यात उभी राहते त्या क्षणी ती पालटली. नागोबाच्या विरोधात तिने साक्ष दिली. त्याचसोबत रमेशच्या डायरीमध्ये सुद्धा नागराजच्या विरोधात एक खूप मोठा पुरावा सापडलाय. अर्जुनने तोही पुरावा कोर्टात सादर केलाय आणि नागोबा जबरदस्त अडकलाय. त्यातच आता सचिन व्हॅलेंटाईन डेच्या सरप्राईजच्या निमित्ताने सुभेदारांच्या घरात आलाय आणि मग काय, तिथेही मोठा तमाशा रंगलाय. अस्मिता सचिनच्या नादी लागून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारायला निघाली. पण आता डोळ्यावर सचिनच्या प्रेमाची आंधळी पट्टी लावलेल्या अस्मिताच्या डोळ्यावरची ही पट्टी पूर्णाची कल्पना कशी काढतायत. त्यातच ऐनवेळी कोर्टात महिपतला हजर करून जबरदस्त पलटवार करून अर्जुनने केस नक्की कशी पालटली. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट तर हा आलाय प्रेक्षकांनो, नागराजने खरी तन्वी कोण आहे हे सत्य गूढपणे उघडलंय. आता ते सत्य अर्जुन सायलीच्या डोक्यात शिरेल का? आता अर्जुन महिपतला बोलतं कसा करतोय? केस पालटून नागराजच खरा गुन्हेगार आहे हे सिद्ध तर झालंय, पण आता खऱ्या तन्वीच्या नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, आता प्रियाची उलटी गिनती सुरू होणार आहे. बघूयात मग आजचा हा जबरदस्त धमाकेदार एक नंबर भाग. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रेक्षकांनो, भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवत चला. सोबतच आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्या. प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच आपल्याला त्यांनी दाखवला आहे तो म्हणजे कोर्ट सीनचा भाग. आता सर्वच जण जज साहेबांच्या येण्याची वाट पाहत असतात. इतक्यातच जज साहेबांची एंट्री होते आणि तेव्हाच सर्वजण उठून उभे राहतात. त्यानंतर सर्वजण एकत्र खाली बसतात आणि मग जज साहेब केसचा आढावा घेतात आणि मग पुढे आर्ग्युमेंटला सुरुवात करायला सांगतात. आता सुरुवात करतो तो म्हणजे अर्जुन. कोर्टाला अर्जुन हे सांगतो की माय लॉर्ड, रविराज किल्लेदारांच्या अपघाताच्या केसमध्ये ट्रक मालक रमेश यांनी नागराजांच्या विरोधात साक्ष दिली होती. पण त्यावेळीच कोर्टाने हे जाहीर केलं होतं की नागराज किल्लेदार हे या कोर्ट केसमधून निर्दोष सुटत आहेत. पण मला तीच केस पुन्हा रिओपन करायची आहे. इतक्यात भालेराव आर्ग्युमेंट करतो. तो अर्जुनच्या बोलण्यावर ऑब्जेक्शन घेतो. कोर्टाला तो हे सांगतो की माय लॉर्ड, अहो, माझ्या अशिलावरती यांनी आधी आरोप लावले. आता कोर्टाने त्यांना निर्दोष सिद्ध केलं आहे. मग पुन्हा तीच केस कोर्टात रिओपन करून अर्जुन सुभेदार नक्की कोर्टाला काय दर्शवू पाहत आहेत? माझी अशील नागराज किल्लेदार ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांना सतत कोर्टाच्या वाऱ्या करायला लावू नका. त्यावर अर्जुनचं सडेतोड उत्तर देत येतं, ॲडव्होकेट भालेराव, तुमचे प्रतिष्ठित व्यक्ती नागराज किल्लेदार यांच्या मुखवट्यामागे एक गुन्हेगार लपलेला आहे. त्याचा खरा चेहरा मला जगाच्या समोर आणावाच लागेल. कोर्टाला हे सांगतो की मिलॉर्ड, माझ्याकडे त्याच्या विरोधात असे काही पुरावे आहेत की या केसचं रूप बदलून जाईल. ॲडव्होकेट भालेराव गुपचूप आपल्या जागेवर जाऊन बसतो. अर्जुन कोर्टाकडे विनंती करतो की या केसची एक साक्षीदार सुनीता काकडे, ज्यांनी नागराजला प्रतिमा किल्लेदारांची बॉडी पुरवली होती, त्यांना आज मी विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. त्यावर भालेराव ऑब्जेक्शन घेऊन विचारतो की प्रतिमा किल्लेदाराच्या खोट्या बॉडीचा आणि त्या अपघाताचा एकमेकांशी काय संबंध आहे? कोर्टाची दिशाभूल केली जाते. तेव्हा अर्जुन कोर्टाला सांगतो की मिलॉर्ड, प्रतिमा किल्लेदारांच्या खोट्या बॉडीचा अपघाताशी थेट संबंध आहे. प्रतिमा किल्लेदार यांचा शोध घेतला जाऊ नये म्हणून हे सगळं रचण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामागे फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे नागराज किल्लेदार. म्हणून मला सुनीता काकडे या नर्सला विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे. आता जे काही कोर्टात चालू आहे ना, ते पाहून प्रियाचा जीव अगदी कंठाशी आलेला असतो. अर्जुन थोडासा अस्वस्थ होतो, कारण तो विचार करतो की महिपतने डिसिजन घेतला असेल का? महिपत डिसिजन घेतला असेल तर मग चैतन्याचा अजून मला मेसेज का आला नाही आहे? इतक्यात आता कोर्टात सुनीता काकडेची एंट्री होते.
जेव्हा ती येऊन विटनेस बॉक्समध्ये उभी राहते, अर्जुन तिला तिच्या व्यवसायासंदर्भात प्रश्न विचारतो की तुमची खरी ओळख काय ते सांगा. तेव्हा ती ओळख करून देते, मी सुनीता काकडे. सध्या मी घरीच असते, पण 2 वर्षापूर्वी मी सिटी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून होते. आता समोर जे काही चालू आहे, आपली खोटी डेड बॉडी, त्या सगळ्यामुळे प्रतिमाला खूप भयंकर त्रास व्हायला लागतो. अर्जुन सुनीताला प्रश्न विचारतो की मला सांगा की साधारण तुमच्या हॉस्पिटलमध्ये दिवसाला किती डेड बॉडीज असतात. तेव्हा ती म्हणते की बहुतेक वेळा तरी 10-12 तरी असतीलच. तेव्हा अर्जुन तिला विचारतो की आणि तुम्ही तीच एक डेड बॉडी हॉस्पिटलमध्ये न देता इल्लिगली बाहेर दिली. त्यावेळी माझा नाईलाज होता. मला पैशांची खूप गरज होती, म्हणून ती डेड बॉडी मी बाहेर विकली. सुनीता सत्य कबूल करते आणि कोर्ट हादरूनच जातं. अर्जुन विचारतो की मला सांगा की तुम्ही ती डेड बॉडी नक्की कोणाला दिली. आता प्रियाच्या वरती तर तोंड लपवण्याचीच पाळी येते, कारण यात सुनीताने प्रियाला ब्लॅकमेल केलं होतं. आता तिचं काळीत धडधडायला लागतं की उगाच आपलं नाव नको घ्यायला. सुनीता सांगून टाकते की हे जे समोर उभे आहेत ना, त्यांनाच दिली होती. बोटाच्या इशाऱ्याने ती दाखवतेही, नागराज किल्लेदार यांनाच दिली होती बॉडी. आता भालेराव लगेच ऑब्जेक्शन घेतो. रोज 10-12 बॉडीज हँडल करणाऱ्या बाईला एक डेड बॉडी दिली, हे कसं लक्षात राहू शकतं. त्यावर अर्जुनचं सणसणीत उत्तर येतं की रोज कामासाठी 10-12 बॉडीज हँडल करणं आणि पैशांसाठी एक बॉडी विकणं हे कायमचं लक्षात राहू शकतं. तेव्हा भालेराव म्हणतो की मिलॉर्ड, सुनीता काकडे ही बाई दर 6 महिन्याने आपली नोकरी बदलत असते. प्रत्येक हॉस्पिटलमधून तिला दरवेळेस काढूनच टाकण्यात येतं. मग अशा दुतोंड्या बाईवरती विश्वास ठेवायचा तरी कसा. तेव्हा अर्जुन म्हणतो की पुरावा. ॲडव्होकेट भालेरावांना पुरावा हवाय आहे. आता पुरावाच देतो. अर्जुन तसाच जबरदस्त पुरावा कोर्टात सादर करतो की पेनड्राईव्ह, हा पेनड्राईव्ह प्लीज तुम्ही सगळ्यांनी बघा. हॉस्पिटलमधलं ज्या दिवशी प्रतिमा किल्लेदारांची खोटी डेड बॉडी त्या हॉस्पिटलमधून गायब झाली, तिथलं हे CCTV फुटेज आहे. कोर्टाला सांगितल्यानंतर जेव्हा आता सर्वजण ते CCTV पाहत असतात, तर सुनीतासोबतच नागोबासुद्धा स्ट्रेचरवरती ती बॉडी घेऊन जातानाचं दिसतं. आता प्रिया नुसतं खाऊ का गिळू नजरेने नागोबाला बघायला लागते, कारण तिने सांगितलं होतं 1000दा एकही पुरावा मागे सोडू नका. पण नागोबाने खायची ती माती खाल्लीच. बिचारी प्रिया नको कुरतडीत बसायची वेळ आली. अर्जुन कोर्टाला सांगतो की सुनीता या फुटेजमध्ये दिसत आहे आणि तिच्यासोबत बॉडी घेऊन जाणारा नागराज किल्लेदारच आहे आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसतो. वाटलंच होतं मला की आता हा भालेराव नेमका हाच प्रश्न उभा करणार. ऑब्जेक्शन घेतो आणि तो कोर्टाला विचारतो की CCTV फुटेजमध्ये दिसणारा हा माणूस नागराज किल्लेदारच आहे हे कशावरून, कारण ते स्पष्ट तर दिसतच नाही आहे. आत्ता कुठे प्रियाच्या जीवात जीव आला या. आता हा भालेराव कोर्टाकडून परवानगी मागतो की त्याला सुनीता नर्सला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि परवानगी मिळतेही. तेव्हा सुनीताला तो विचारतो की तुम्ही कशावरून माझ्या आशिलावरती, नागराज किल्लेदारांवरती आरोप लावताय की त्यांनीच तुम्हाला बॉडी घेऊन जाण्यासाठी पैसे दिले होते. हॉस्पिटलचं दुसरं कोणीही व्यक्ती तुमची मदत केलेलं असूच शकतं ना. तेव्हा सुनीता म्हणते की अहो मी खरं बोलते आहे, नागराज किल्लेदारानेच बॉडी अरेंज करण्यासाठी मला पैसे दिले होते. पण भालेराव कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो आणि तसंही CCTVमध्ये नागोबाचा चेहरा काही स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे कोर्टाला तो हे सांगतो की सुनीता नर्सची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये. पण अर्जुन एका वेगळ्याच विचारात आहे, अस्वस्थ आहे, कारण चैतन्याचा अजूनही मेसेज आलेला नाही आहे की महिपत नागोबाच्या विरोधात साक्ष द्यायला तयार आहे. त्याने अर्जुनची डील मान्य केली आहे. इकडे आता सचिन इतका सैरभैर झालेला असतो, कारण साक्षीचा थांगपत्ताच नाही आहे. सतत तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, तोही होत नाही आहे. आता जेव्हा सचिन थोडा वेळ शांत होतो, पाणी प्यायला जातो, नेमका त्याचा फोन वाजतो. त्याला वाटतं की साक्षीने कॉल केला असावा. तो धावत जाऊन फोन रिसीव्ह करतो, पण समोरून फोन धमकीचा आलेला असतो. ज्या माणसाकडून सचिनने पैसे घेतलेत तो माणूस त्याला धमकावतो
काय रे सचिन, तू 23 तारखेला पैसे देणार होतास असं कबूल केलं होतं ना? पण 23 तारीख आली आणि गेली पण. आता पुढच्या 2 दिवसात तर तू मला माझे पैसे परत केले नाहीत तर तुकडे तुकडे करेन. सचिन तर तो काही ऐकूनही घेत नाही. आता सचिन या एका गोष्टीने पॅनिक होतो, पण दुसऱ्या सेकंदाला त्याच्या चेहऱ्यावरती हसू येतं. का माहिती आहे? कारण त्याने अस्मिताचा मेसेज वाचलेला असतो. कसा आहे सचिन, तुझ्याशी भेटून बरं वाटलं. आता तो इतका खुश होतो. त्याला एका गोष्टीचं समाधान असतं की अस्मिता त्याच्या जाळ्यात अडकत चालली. तो म्हणतो की चला, नवऱ्याला सोडून शेवटी ही जाईल तरी कुठे. या सचिनच्या नादी लागून अस्मिता पुन्हा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेते. आता इकडे कोर्टात अर्जुन पटकन पुढे येतो आणि तो सुनीताला सांगतो की नो मोर क्वेश्चन्स, तुम्ही जाऊ शकता प्लीज. सुनीता तर तेथून निघून जाते. मग अर्जुन कोर्टाकडे परवानगी मागतो की ट्रकचा साईट मॅनेजर रमेश मोरे याला मी पुन्हा विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छितो. तिथेही हा बालेराव पचकतोच, म्हणजे ऑब्जेक्शन घेतो. त्या व्यक्तीची साक्ष आधीच कोर्टात झाली आहे. पुन्हा त्याच व्यक्तीची साक्ष घेऊन हे काय स्पष्ट करू इच्छित आहेत? हा कोर्टाचा वेळ वाया घालवण्याचा प्रश्न आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता रमेश मोरे आल्यानंतरच कळेल ना. हॅव सम पेशन्स भालेराव, बसा. अर्जुन अजूनही चैतन्याच्या मेसेजची वाट पाहत असतो. सतत तो मोबाईल जाऊन चेक करत असतो, पण तरीही काही मेसेज आलेच नाही. इतक्यात एक हवालदार रमेशला घेऊन कोर्टात हजर होतो आणि त्याच क्षणी अर्जुन जाऊन त्याला प्रश्न विचारतो की रमेश मोरे, अपघाताच्या वेळेस नक्की काय घडलं होतं ते पुन्हा तुम्ही कोर्टाला सांगा. तेव्हा रमेशला तो प्रसंगही आठवतो आणि तो रडकुंडीला आलेला असतो. कोर्टाला तो सांगतो की त्या दिवशी ट्रकचा साईट मॅनेजर म्हणून मी यांना ट्रक पुरवला होता, पण मला काय माहिती तो ट्रक अपघातासाठी वापरण्यात येणार होता. त्या ट्रकने अपघात झाला आणि मग काय, मला कामावरून काढून टाकलं. त्या अपघातासाठी मलाच जिम्मेदार ठरवलं. नंतर मला कुठेच काम मिळेना. 4 वर्ष मी वणवण कामासाठी भटकत राहिलो. माझा आत्मविश्वास ढासळला. माझी घरची परिस्थिती हालाकीची झाली. अर्जुन आता प्रश्न विचारतो की पण तुमचा तर त्या अपघाताशी संबंधच नव्हता, मग तुम्हाला का जबाबदार धरण्यात आलं होतं? त्यावर रमेश उत्तर देतो की कारण माझ्या आसपासच्या लोकांना असा संशय होता की त्या अपघातात नक्कीच काहीतरी गडबड आहे. अर्जुन प्रश्न विचारतो मग तुम्ही तुमची बाजू नाही का मांडली? तेव्हा रमेश उत्तर देतो की मी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही मला काम द्यायला तयारच नव्हतं, कारण त्यांना वाटत होतं की माझाच थेट अपघाताशी संबंध आहे. आता तो भालेराव इतका संतापतो, तो ऑब्जेक्शन घेतो आणि तो विचारतो की हे अर्जुन सुभेदारांचं काय चाललंय? रमेश मोरे यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये त्यांनी काय भोगलं, काय सहन केलं, त्याचा कोर्टाशी काय संबंध आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की आता साक्ष द्यायला चालू आहे ना, कीप सम पेशन्स भालेराव, हळूहळू कळेल. मनातच आता प्रिया विचार करते, अर्जुन इतका हुशार वकील आहे, मग तो स्वतःची केस इतकी कमकुवत का करतोय? स्ट्रॅटजी प्रिया, स्ट्रॅटजी. तुमच्यासारख्यांनी पुरावे मागे टाकले असतील तर त्या अर्जुनच्याच हाती लागणार ना. अर्जुन विचारतो की 4 वर्ष तुम्हाला इतका संघर्ष करावा लागला काम मिळवण्यासाठी, मग तुम्हाला काम कसं मिळालं? तेव्हा रमेश सांगतो की माझा काही एक जवळचा मित्र होता, त्याने माझ्याशी संपर्क ठेवला होता आणि त्याने मला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम दिलं होतं. बाकीच्यांनी माझ्याशी संपर्क तोडले होते. म्हणजे 2-3 मित्र असे होते की ते कॉन्टॅक्टमध्ये होते पण मदत करत नव्हते. तेव्हा अर्जुन कोर्टाला म्हणतो की पॉईंट टू बी नोटेड मिळाल. रमेश मोरे यांचा त्यांच्या मित्रांशी काहीतरी संबंध होता. ते त्यांच्या संपर्कामध्ये होते. वेळ बदलतो, काळ बदलतो, तसेच कॉन्टॅक्टही बदलतात. आधी लँडलाईन नंबर, परत मोबाईल फोन. ॲम आय राईट रमेश? अर्जुन विचारतो की तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मोबाईल फोन घेणं परवडत नसायचं आणि तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमधली लोक संपर्कात हवी आहेत असं वाटत होतं. मग तुम्ही काय केलं? त्या सगळ्यांचे नंबर्स एका डायरीमध्ये लिहित होतात, बरोबर? त्यानंतर अर्जुन कोर्टाला एक धमाकेदार गोष्ट दाखवतो. तो सांगतो की मिलॉर्ड, आणि आता बघा, याच डायरीमध्ये
नागराज किल्लेदार यांचा सुद्धा संपर्क आहे. आता मात्र सायली आणि रविराज अर्जुनवरती जाम खुश असतात. ये पाहत अर्जुनने आता असा जबरदस्त पलटवार केलेला असतो ना नागोबावरती, त्याची पळतावही थोडी होते. अर्जुन कोर्टाला सांगतो की रमेश मोरे यांना जेव्हा अटक करण्यात आली होती त्यांच्या ज्या काही वस्तू आहेत खाजगी त्या सगळ्या जप्त करण्यात आल्या होत्या आणि त्यातच होती ही डायरी मिलॉर्ड. आणि त्यामध्ये नागराज किल्लेदारांचा नंबर हा त्या तारखेसहित मेन्शन केला गेला आहे. आमचे सोबती वकील ॲडव्होकेट भालेराव असं म्हणत होते कोर्टाला की नागराज किल्लेदार आणि रमेश यांचा काहीही संबंध नाही आहे, पण नेमका त्यांचा काय थेट संबंध आहे ते तुम्ही आता बघूच शकता. आता सायली इतकी खुश आहे, मनातच बनत असेल वा रे मेरे शेर. आता माझे सोबती ॲडव्होकेट भालेराव यांनी मला सांगावं की नक्की नागराज किल्लेदारांचा यांच्याशी काय संबंध होता. आता तो भालेराव उठतो आणि जेव्हा आर्ग्युमेंट करायला जातो तेव्हाच नागराज किल्लेदारांचं नाव डायरीत आलं. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी स्वतः फोन करून त्या मॅनेजरला ॲक्सिडेंट घडवून आणायला ट्रक मागितला होता. त्यांची तोंड देखील ओळख असूही शकते. अर्जुन आता कोर्टात शब्दात त्याला पकडत जा विचारतो की चला, म्हणजे नागराज किल्लेदारांचा रमेशशी काहीही संबंध नाही आहे या वाक्यावरून आता त्यांची तोंड देखील ओळख असू शकते इथपर्यंत पोहोचलेत आमचे सोबती मित्र ॲडव्होकेट भालेराव. तेव्हा अर्जुन आपल्याला वरचढ ठरतोय ही भीती मनात ठेवून भालेराव कोर्टाला ही विनंती करतो की परत परत तेच साक्षीदार बोलावून अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. म्हणजे ते काय सिद्ध करू पाहत आहेत ते तर कळतच नाही आहे. मग जर अर्जुन सुभेदारांचं असं वेळ वाया घालवणं त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल मिलॉर्ड. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतोय की ही केस डिसमिस केली जावी. आता जज साहेबसुद्धा अर्जुनला म्हणतात की सुभेदार हे बघा, तुमच्याकडे जर खरंच पुरावे असतील तर ते सादर करा, अन्यथा ही केस मी डिसमिस करतोय. अर्जुन रिक्वेस्ट करतो की प्लीज मिलॉर्ड फक्त 5 मिनिटं. प्रियाला किती आनंदाच्या ओकळ्या फुटत आहेत बघा. पण थांबा प्रिया, आता त्याच आनंदावरती लवकरच विरजण पडेल. महिपत कोर्टात हजर झाला की आता इकडे सुभेदारांच्या घरात सचिनच्या येण्याने वेगळाच तमाशा रंगणार आहे. तर होतं असं की डायनिंग टेबलवरती बसून तिथे विचार करत असते. पूर्णाजी म्हणते नागराजने जेलमधून सुटण्याची तयारी केलीच असेल, पण अर्जुन तसं काही होऊ देणार नाही या. तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई, नागराज भाऊजींचा ना मला विषयच नको वाटतो, पण आता जोपर्यंत अर्जुनची ही केस चालू आहे तर आपल्याला काही पर्यायच नाही आहे ना. विमल येऊन अस्मिताला विचारते की किती पोळ्या वाढू. अस्मिताचं लक्ष फोनमध्ये असतं आणि ती सचिनशी गप्पा मारत असते. आता कल्पना तिला दटावते की अस्मिता तो फोन बाजूला ठेव आणि जेवण कर बरं आधी. पूर्णाची ओरडते एवढं काय आहे का त्या फोनमध्ये. अचानकच सचिनचा आवाज येतो, पूर्णाची मी माझ्या बायकोला भेटायला आलो आहे. तेव्हा मात्र अस्मिता इतकी खुश होते, पण पूर्णाची आणि कल्पना दोघींनाही धक्का बसतो. दोघीही खूप चिडतात. अचानकच अस्मिता उठते आणि म्हणते की सचिन अरे ये ना, हे तुझंच घर आहे. तेव्हा त्या दोघींनाही शॉक बसतो. अस्मिता सगळं विसरून पुन्हा सचिनच्या जाळ्यात कशी काय अडकू शकते हा प्रश्न त्यांना पडणं साहजिक आहे. आता अस्मिताला आपल्या जाळ्यात अडकवून ठेवण्यासाठी सचिनचं पुन्हा तेच एरं माझ्या मागल्या खोट्या प्रेमाचं नाटक. तो तिच्यासाठी फ्लॉवर्स घेऊन येतो. तो म्हणतो की हे तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी. अस्मिता हसत म्हणते की वाव सचिन, फक्त मीच नाही आपलं बाळसुद्धा खुश होईल. तेव्हा कल्पनाचा इतका संताप होतो की तिला ओरडते, अस्मिता काय चाललंय तुझं. सचिनने तुझ्यासोबत जे काही केलं ते सगळं विसरली आहेस का. अस्मिता आता मोठा बॉम्ब फोडते. ती सांगून टाकते की मी खरं तर काल मैत्रिणीला नाही तर सचिनला भेटायला गेले होते. आता कल्पना चाचपडते कारण पूर्णाची तिच्याकडे रागाने बघत असते. सचिनने परत परत माझी माफी मागितली आहे. आम्ही सगळं बोललो आहोत आणि मला आमच्या नात्याला एक संधी द्यावीशी वाटते. पूर्णाची अस्मिताला एक साधा सरळ सोप्पा प्रश्न विचारते, अस्मिता तू खरंच याला माफ करणार आहेस
की समाजाचा, बाळाचा विचार करतेयस? जर तसंच काही असेल ना अस्मिता, तर तू हा विचार सोडून दे. कारण आयुष्यभर या बाळाला जपायला, त्याला प्रेम करायला आम्ही सगळे सक्षम आहोत. तेव्हा अस्मिता प पडल्या ते चेहऱ्यानेच रिक्वेस्ट करते की पूर्णाची, पण बाळाला त्याचे बाबाही हवेतच आहेत ना. तेव्हा कल्पना विचारते की पण अस्मिता, पण तुला काय गॅरंटी आहे ग की पूर्वी जसा हा वागला तसा पुन्हा नाही वागणार? पूर्णाजीचाही तोच सवाल येतो. विचार कर अस्मिता, तो थोडे दिवस तुझ्याशी चांगला वागेलही आणि नंतर पुन्हा त्याने तीच चूक केली तर त्यावेळी काय करणार आहेस? आता हा सचिन मोठ्या मोठ्या बाता मारायला जातो खरा की नाही पूर्णाची, मी फक्त अस्मिताचाच आहे. पण कल्पना आणि पूर्णाची दोघेही तोंड फिरवतात. कारण या दुतोंड्या आणि थापा मारणारा खोटारड्या सचिनवरती का विश्वास ठेवायचा त्यांनी तरी? कल्पना तरी अस्मिताला एक गोष्ट निक्षून सांगते, जो माणूस इकडे तिकडे तोंड मारतो ना, तो कधी सुधरत नसतो. बाई अस्मिता, डोळे उघड. अगं एवढे जीव तोडून तुझी माणसं समजावतायत, ऐक जरा. का मूर्ख आहे अस्मिता? जाऊन ती पूर्णाची आणि कल्पनालाच समजावते की माणूस चुकतो ना, मग आपण त्याला एक संधी द्यायला नको आहे का? आणि माझा निर्णय झाला आहे. बाई घे तू निर्णय आणि मार स्वतःच्या पायावर दगड. आणि सचिनची हातून जर पुन्हा चूक झाली ना, तर मी त्याची शिक्षा भोगायलाही तयारच आहे. तेव्हा सचिनही जीव तोडून फक्त दाखवतो, हा नाटक करतोय तो. सांगण्याचा प्रयत्न करतो की मम्मा पूर्णाजी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी अस्मिताला पुन्हा कधीच फसवणार नाही आहे. कल्पना त्याच्यावरती खेकसते की सचिन, तू इथे नव्हतास ना, ते बरंच होतं बाबा. निदान अस्मिता तुला विसरायचा तरी प्रयत्न करत होती. सचिनचे प्रयत्न संपूर्ण होतात असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण अस्मितालाच आता स्वतःचे जिरवून घ्यायचे, पुन्हा घेऊ देत. मग ड्रामेबाज सचिन लगेच म्हणतो की ठीक आहे आई, मी तुम्हाला तुमच्या तोंडासमोरही नको आहे ना, तर इथून पुढे मी या घरात परत कधीच येणार नाही. खरं तर व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा राहून गेला होता. मला अस्मिताला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी इथे आलो होतो. तुम्हाला मी आलेलं आवडत नाही, मी पुन्हा कधीच येणार नाही असं म्हणून आता तो निघालेला असतो. जाऊ दे ना बाई, अस्मिता पण काय इतकी मूर्ख आहे? ती लगेच थांबवते, थांब सचिन, आपला संसार पूर्वीसारखा तसाच सुखाचा होईल. मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. कल्पनाचा इतका संताप होत असतो, तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. पण काय करणार, पूर्णाची थांबवते ना. तसंही अस्मिताला स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घ्यायचे, घेऊच दे. सचिन आता कसा विचार करतोय, म्हणजे गालातच हसतोय. त्याला वाटत असेल की चला मासा गळाला लागला. आता इथल्या माशाचं जाऊ द्या, पण महिपत नावाचा मासा अर्जुनच्या गळाला लागतोय का नाही ते बघूयात. आता कोर्टाने अर्जुनला वेळ दिलेला असतो. अर्जुनचं लक्ष त्याच्या मोबाईलमध्ये असतं. सायलीलाही काही सुधरत नाही. अर्जुन असा का वागतोय वेड्यासारखा? आता भालेराव येऊन ऑब्जेक्शन घेतो. तो म्हणतो की मिलॉर्ड, तुम्ही नागराज किल्लेदारांना निर्दोष सिद्ध करूनसुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी पुन्हा ही केस रिओपन केली. पुन्हा पुन्हा तेच साक्षीदार बोलावून ते कोर्टाचा वेळ वाया घालवतायत. जर त्यांच्याकडे कुठे साक्षीदार, कोणता पुरावा नसेल, तर मी असं म्हणतो की ही केस इथेच डिसमिस केली जावी आणि अर्जुन सुभेदारांना ताकीद दिली जावी की पुन्हा ही केस ओपन करायची नाही. जरा मागे बघा, प्रियाला इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत ना, आणि सायली, रविराज, प्रतिमा, सुमन काकू कसले टेन्शनमध्ये आहेत. इतक्यातच आपला डॅशिंग अर्जुन सुभेदार लगेच कोर्टाला सांगतो की माझ्याकडे अजून एक साक्षीदार आहे, महिपत शिकरे. नाव ऐकून तर प्रिया नागोबाला इतकं हसू येतं. थांबा जरा, रडायची वेळ यायची आहे. आता हा भालेराव विचारतो की काय परत तोच साक्षीदार? अहो मिलॉर्ड, जो माणूस मागच्या वेळेस कोर्टात एक शब्दही बोलला नव्हता, त्याला परत का बोलावलं जातंय? अशाने फक्त कोर्टाचा वेळ वाया जातोय. आता रविराज मनात विचार करतात की अर्जुनचा पुढचा डाव नक्की काय आहे. कारण महिपत शिकरे कोऑपरेट करणार नाही हे तर त्याला चांगलंच माहिती आहे. मग तरीही तेव्हा आता मायलॉर्ड जज साहेबसुद्धा अर्जुनला ताकीद देतात की अर्जुन सुभेदार,
पुन्हा तुम्ही तोच साक्षीदार बोलावतायत. तेव्हा अर्जुन उत्तर देतो की साक्षीदार जरी तोच असला तरी साक्ष नव्याने देऊच शकतो की. तेव्हा आता जजसाहेब इतके भडकतात अर्जुनवरती, कारण त्याने कोर्टाचा वेळ खाल्लेला असतो ना खूप. हे बघा अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे जर कोणते पुरावे नसतील तर मी डायरेक्ट कोर्टाचा निर्णय देतो. तुम्ही आज एपर्यंत एकही या केसमध्ये सबळ पुरावा सादर केला नाही आहे. त्यामुळे आता मी डायरेक्ट निर्णय जाहीर करतोय. अर्जुन आता इतका भांडावून जातो, सैरभैर होतो. तो कोर्टाला पुन्हा हात जोडू रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज माय लॉर्ड, प्लीज फक्त मला थोडा वेळ द्या. महिपत चिकरेची केस साक्ष या केससाठी इतकी इम्पॉर्टंट आहे. प्लीज प्लीज मला थोडासा वेळ द्या. आणि शेवटी आपल्या जज साहेबांना या डॅशिंग अर्जुन सुभेदारवरती दया येते. तुम्ही एक नामांकित वकील आहात, म्हणूनच मी तुम्हाला एक संधी देतोय. तेव्हा अर्जुन जज साहेबांचे आभार मानतो आणि रमेशला तेथून जायला सांगून आता कोर्टात हजर केलं जातं, ते म्हणजे महिपतला. आता चैतन्य त्याला कोर्टात घेऊन आलेला असतो. प्रिया, नागोबा दोघांना इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटत असतात ना, पण दोघांना असा धप्पा मिळणार आहे ना, त्यावेळी मात्र यांचे थोबड बघण्यालायक असणार आहे. आता अर्जुन महिपतकडे जाऊन म्हणतो की महिपत चिकरे, 22 वर्षापूर्वी घडलेल्या अपघाताबद्दल तुम्हाला आज काही बोलायचं आहे का? बोला महिपत चिकरे, बोला, कारण आज बोललात तरच ते तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. आता महिपत तिरपी नजर टाकतो तो नागोबावरती. गालात हसतोयस तू? अर्जुन चांगलेच पुंगे वाजवणार आहे. मग महिपतला आठवते अर्जुनने त्याच्यासोबत केलेली डील, आणि त्याच्यासाठी धक्कादायक तेच आहे, जर साक्षी जिवंत आहे ही गोष्ट कोर्टाला जर कळली तर साक्षीच्या पोलिस हात धुवून मागे लागतील आणि महिपतचे इतकी दिवस केलेले सगळे प्रयत्न पाण्यात जातील. त्यामुळे साहजिक आहे प्रेक्षकांनो, मला तर 113% खात्री आहे की महिपत कोऑपरेट करणार, नागोबाच्या विरुद्ध साक्ष देणार आणि अर्जुनचा हात सगळ्यात मोठा पलटवार ठरेल. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय, पण पुढे मात्र मोठा ट्विस्ट आला, कारण अर्जुनने केस पालटली आहे. आता सगळेजण आनंद साजरा करत असताना नागोबा येतो आणि सगळ्यात मोठा बॉम्ब तर हाच फोडतो की. तो म्हणतो की फार जास्त उडू नका ॲडव्होकेट सुभेदार साहेब. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कुटुंबातलं खूप मोठं सत्य तुम्हाला कळलंय. अर्जुन सायली, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मला तुरुंगात डांबून तुमच्या कुटुंबाच्या फार मोठ्या सत्यापर्यंत पोहोचला असाल, पण हा तुमचा फार मोठा गैरसमज आहे. सायलीकडे नजर रोखत तो सांगतो की तुमच्याच घरात अजून एक खूप मोठं सत्य लपले, ते मी सांगणार नाही आहे. वाट बघेन खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची सुद्धा. आता हे सगळं नागराज गूढपणे बोललाय. अपघाताच्या तळाशी नागोबाचाच हात होता आणि नागोबा अडकलाय सुद्धा. म्हणजे आता नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे प्रेक्षकांनो. सायलीच खरी तन्वी आहे. आता हळूहळू हे सत्यसुद्धा उघडकीस येईल, पण ते कसं येतं आहे तो प्रवास बघायचा आहे ना, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, कारण इथे फक्त खरे भाग दाखवले जातात.